ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी सेमी इंग्लिश पार्ट 2 मॅथ्स हा विषय त्यामधील महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तर ह्याच्यामध्ये आपण 4 लेसन्स बघणार आहोत. यामध्ये बेसिक कन्सेप्ट इन ज्योमेट्री, त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 मधील हे जे क्वेश्चन पहिला आहे तो फर्स्ट आणि सेकंड करा. त्याचबरोबर क्वेश्चन 2 मधला पहिला करा, 5वा एक करा. त्याचबरोबर क्वेश्चन 3 मधला हा एक करा, तिसरा डी इन ब्रॅकेट क्यू आर इज इक्वल टू 3, त्यानंतर हा एक करा. त्यानंतर क्वेश्चन 4 एक करा, क्वेश्चन 5, क्वेश्चन 6 मधला सेकंड थर्ड करा. 1.2 मध्ये जा. 1.2 मध्ये गेलात तर क्वेश्चन नंबर 2 हा क्वेश्चन 1 मधील 2 जो आहे तो एक करा. फर्स्ट 2 करून ठेवा. दुसरा पण महत्त्वाचा आहे तितकं, तिसरा आणि चौथा तर व्हेरी व्हेरी IMP आहे. असे जर केले तुम्ही तरी तुमची कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. त्यानंतर 6वा जो आहे तो 6वा पण करा तुम्ही. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.3 मधला हे जो आहे तो पण पहिला आणि सेकंडवाला जो आहे तो पण करून घ्या. त्यानंतर सेकंड मधला तिसरा जो आहे तो IMP आहे. त्यानंतर प्रॉब्लेम सेटमधले ऑल MCQज आहे ते ऑल MCQज करूनच जावा. त्यामुळे आता दुसरा पॅरलल लाईन्स आहे. पॅरलल लाईन्समध्ये बघा थेरम दिलेले आहे. थेरम एकदा दोनदा रीड करा. त्यानंतर करस्पॉन्डिंग अँड द अल्टरनेट अँगल्स थेरम्स हा जो दिलेला आहे एकदा दोनदा रीड करा. नंतर प्रॅक्टिस सेट 2.1 मधला पहिला जो आहे क्वेश्चन तो एक करा, दुसरा एक आहे, तिसरा एक आहे, चौथा एक आहे. व्हेरी IMP आहेत बघा. त्यानंतर यातले मधले थेरम करा. प्रॅक्टिस सेट 2.2 मधला क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 हा एक करा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 मोस्ट IMP आहे आणि प्रॉब्लेम सेटमधील MCQज ऑल जो आहे ते पूर्ण करून जावा. त्यानंतर आता तिसरा लेसन जो आहे ट्रायंगल्समध्ये थेरम जे आहेत मोस्ट IMP थेरम आहेत बघा. हे 10वीला सुद्धा पडले जातात बघा ह्यातले. आणि हे जे सॉल्व एक्झाम्पल्स आहेत ते सुद्धा 2-2, 3-3 वेळा सोडवा जरा तुम्ही. त्यानंतर 3.1 मधला क्वेश्चन नंबर 1 मोस्ट IMP, क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 4 ते करा. तुमचा कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर होऊन जाईल. त्यानंतर 5वा जो आहे, 6वा आहे, 7वा आहे आणि 9वा आहे हे करून टाका. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये क्वेश्चन नंबर 1 मधील हे जे आहेत SAS टेस्ट, त्यानंतर SAS टेस्ट, त्यानंतर ASA टेस्ट हे सगळं करा. मोस्ट आहे प्रश्न विचारला जातो फिल इन द ब्लँक्समध्ये. त्यानंतर हे जे 2 आहे तुम्हाला 4 मार्कासाठी 3 मार्कासाठी विचारले जातात. हे दोन्ही पण क्वेश्चन नंबर 2 जो आहे ऑब्झर्व द इन्फॉर्मेशन, हे जे डायग्राम दिले जातात फिल इन द ब्लँक्स तुम्हाला भरायला लागतात. त्यानंतर पुढे बघा ह्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये या. क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 4 करा. त्यानंतर थेरम यातले 1-2 थेरम करून टाका. 3.4 मध्ये या. क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो IMP आहे. त्यानंतर 2 एक करा आणि 3 एक करा आणि 4 करा. म्हणजे हे जरी केलं तरी तुमचं वेळ असेल तर 7वा पण करा तुम्हाला, म्हणजे तुमचा हा जो लेसन आहे तो क्लिअर होऊन जाईल. त्यानंतर 3.5 जो आहे 3.5 मधला पहिला आणि दुसरा करा. प्रॉब्लेम सेट हे जे आहेत MCQज ते करून टाका तुम्ही. क्वेश्चन नंबर लेसन नंबर 4 आहे. लेसन नंबर 4 मधला बघा इथे तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 आणि 4 जरी केला त्यातला 4.1 मधला तरी 4.1 मधला जरी केला तरी चालेल. 4.2 मधला 1 एक क्वेश्चन करून टाका. त्यानंतर एवढे जरी केलं आणि त्यानंतर इथे बघा 4.3 मधला प्रॉब्लेम सेटमधले बघा 1, 2 आणि 4 करा. ह्यातलं एवढं जरी केलं तुमचा हा 1 ते 4 लेसन जो आहे फर्स्ट सेमिस्टर आहे त्याच्यामध्ये येणारे महत्त्वाचे क्वेश्चन जे आहेत ते क्लिअर होऊन जातील तुमचे. आणि ऑल द बेस्ट सर्वांना. छान पेपर लिहा. नंबर्स बदलले जातात, बाकी आहे तर ॲज इट इज उत्तर मात्र तसंच असतं.
त्याच्यामुळे तुमचे इथं मेजरमेंट बदललं जाईल. 70च्या ऐवजी 35 असेल, 40 असेल, इथे पण 40 असेल किंवा 50 असेल. पण याचं जे क्वेश्चन आहे अशाच पद्धतीने तुम्हाला त्याचं उत्तर सोडवायचं आहे. त्याच्यामुळे मेथड कशा कशा सोडवता स्टेप बाय स्टेप सोडवा तुम्ही. आणि ऑल द बेस्ट सर्वांना. बाय.